जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी माझे मन दुखत आहे. पण मी करणार काय? एक सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा पोरगा. आमचा उदरनिर्वाह या कपाशी, तुवर या पिकाला लावूनच आणि या पिकामधून जो काही मोबदला मिळतो त्यामधूनच आमचा उदरनिर्वाह होतो. आमचा काही कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही आणि कुठल्याही प्रकारचे आमच्या कुटुंबामध्ये कोणीही राजकीय पदावर आजपर्यंत बसलेलं नाही. आता देवामामांना कर्जमाफी 2017 त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज नावाने एक कर्जमाफी जाहीर केली. त्या कर्जमाफीचं सुद्धा काय झालं? काहीच नाही. त्यामध्ये सुद्धा मोठमोठे नेते, मोठमोठे बिल्डर यांना त्याचा फायदा झाला, पण आम्हाला त्याचा फायदा मिळाला नाही. आता हा फायदा कसा घ्यायचा? त्यावेळेस आम्हाला फायदा मिळाला नाही. त्यांनी 2014 वडिलांचे कर्ज 2014 डिसेंबर महिन्यामध्ये कर्ज काढलेले होते. आज जवळपास 11 वर्ष झाले या शेतीमधून त्या कर्जाची परतफेडसुद्धा जवळपास 1.5 ते 2 लाखाची परतफेडसुद्धा आम्ही करू शकत नाही. इतकी या शेतकरी राजाची आणि शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे. आणि सरकारचं लक्ष कुठे? तर सरकारचं लक्ष पक्ष तोडण्यामध्ये, पक्षाच्या नेत्यांना गुवाहाटी किंवा अजून काही अन्य ठिकाणी घेऊन सरकार स्थापन कशी करायची, जनतेला चॉकलेट कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टीवर सरकारचं लक्ष आहे. आता या सरकारला नेमकी भीती या शेतकरी बंधूची राहिलेली नाही. यांना भीती या उद्योगपतीची, व्यापाऱ्यांची भीती आहे. म्हणून हे उद्योगपती आणि व्यापाऱ्याला सपोर्ट करतात. आणि शेतकरी राजा हा जवळपास स्वातंत्र्य मिळून 80-85 वर्षामध्ये आजपर्यंत हा शेतकरी सुखी झालेला नाही. संख्येने जास्त, पण संख्येने शेतकरी जास्त, पण शासकीय कर्मचारी हे संख्येने जरी कमी असले तरी आर्थिक वर्षाच्या याच्यामध्ये तरतुदीमध्ये, अहवालामध्ये या शेतकरी राजाला समृद्ध बनविण्यासाठी खूपच कमी फंड येतो. आणि या शासकीय कर्मचाऱ्याला समृद्ध बनविण्यासाठी अवाच्या सवा योजना. आज शासकीय कर्मचाऱ्याचा पगार 40,000 पासून या 80 वर्षामध्ये ज्यांचा पगार 5,000 होता त्यांचा पगार आज 80,000 रुपये महिना झाला. त्यांना इन्कम टॅक्स थोड्या प्रमाणात द्यावं लागतं, पण 80,000 रुपये महिना झाला. आणि ह्या शेतकरी बंधू जवळपास त्यावेळेस सोन्याचा भाव 400 रुपये तोडा होता. आज सोन्याचा भाव जवळपास 1 लाखाच्या पार झाला, 1,35,000. म्हणजे या 80 वर्षामध्ये जो 400 रुपये क्विंटल, 80 वर्षामध्ये कापसाचा भाव त्यावेळेस पण 400 रुपये क्विंटल होता. आज कापसाची स्थिती, आज कापसाचा भाव 6,000 रुपये क्विंटल. तुरीचा भाव 6 ते 7,000 रुपये क्विंटल. सोयाबीनचा भाव तर 2,000 ते 3,500-4,000च्या वर जातच नाही. मग हा शेतकरी राजा जगेल कसा? या एका एकर शेतीमध्ये कॉटनचं उत्पादन जर बघितलं तर कॉटनचं उत्पादन एका एकर शेतीमध्ये 6 क्विंटल प्रति एकर. आता भाव जर बघितला 7,000 रुपये प्रति क्विंटल समजा,